सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सुभेदारांच्या घरी दिवाळीची भन्नाट तयारी झालेली असते. तर सायली आता सर्व पैसे आणि घरातील नाणी ही देवबाप्पासमोर ठेवते. त्यानंतर प्रताप म्हणतो की बाकी काहीही म्हणा, पण सणासुदीच्या दिवशी ना घरात अगदी प्रसन्न असल्यासारखं वाटतंय. इकडे मात्र पूर्णा आजीला प्रतिमाची आठवण खात असते आणि पूर्णा आजीचे लक्ष वेळोवेळी दरवाजाकडे जात असते. तर इकडे सायली देवबाप्पासमोर सर्व पूजेची मांडणी तयार करत असते आणि अर्जुन ते सर्व बघून खूप खुश झालेला असतो. तर इकडे कल्पना ही प्रतिमाच्या मनाची तळमळ आणि व्यथा कल्पनाच्या लक्षात येते आणि ताबडतोब कल्पना पूर्णा आजीला म्हणते की काय झालं पूर्णा आजी. तर पूर्णा आजी म्हणते की गेल्या कित्येक वर्षापासून प्रतिमा या घरातील दिवाळीला फराळ बनवायची, पण यंदा या दिवाळीला पूजेला कसला नैवेद्य आणि कोणता नैवेद्य द्यायचा हेच मला काही कळत नाही. तर विमल म्हणते की अहो पूर्णाई, सायलीताईंनी नैवेद्यासाठी फराळसुद्धा बाजूला काढून ठेवला आहे. पूर्णाजी म्हणते की यंदा साध्या शुभेच्छा द्यायला सुद्धा रविराज आला नाही तर फराळ कसं येणार. तेवढ्या दरवाजातून तन्वी तिथे येते आणि म्हणते की का पूर्णाजी, तुझी नाच सून नाही का. आणि तन्वीने प्रतिमाकडून फराळाच्या पिशव्या घेतलेल्या असतात आणि तोच फराळ आता तन्वी ही सुभेदारांच्या घरात घेऊन येते. तेव्हा तन्वीला बघून पूर्णा आजीला खूप आनंद होतो. तन्वी म्हणते की पूर्णा आजी, माझ्या हाताने बनवलेला फराळ मी डायरेक्ट तुझ्या घरी घेऊन आली. तन्वी म्हणते की जोपर्यंत मी आहे ना पूर्णा आजी, तोपर्यंत तुझी कुठलीही परंपरा मोडणार नाही. पूर्णा आजी ते ऐकून खूप खुश होते आणि तन्वीच्या गालावर हात लावत म्हणते की किती गुणी आहेस तन्वी तू. पूर्णा आजी म्हणते की तन्वी, तू अगदी तुझ्या आईसारखी निघालीस. तर सायलीकडे बघत आणि अर्जुनकडे बघत पूर्णा आजी म्हणते की सगळ्यांना जर तुझी किंमत कळली असती ना तर किती बरं झालं असतं. अस्मिता म्हणते की तन्वी, इतका वेळ पूर्णा आजीचा चेहरा उघडला होता आणि तू आली तर बघ आता कसा चमकला आहे. अर्जुन म्हणतो की पण तिच्या येण्याने दुसऱ्याचे चेहरे पडले त्याचं काय. लगेचच तन्वी आणि पूर्णा आजी अर्जुनचे ते बोलणे ऐकतात. तर लगेचच विषय बदलत सायली म्हणते की पूजेची सर्व तयारी झाली आहे, तेव्हा आपण पूजा सुरू करूयात ना. त्यानंतर अर्जुन आणि सायली पूजा करावयासाठी समोर बसतात. तर सायली ही सर्व वस्तूंना हळदी कुंकू लावते. त्यानंतर अर्जुन आणि सायली सर्व दिवे लावतात आणि एका ताटात सर्व दिवे घेऊन ते पूजेला सर्वांना ओवाळतात. त्यानंतर लगेचच पूजा झाल्यावरती अस्मिता आणि तन्वी पूर्णाची शेजारी बसतात. तर कल्पना विमलला म्हणते की अगं 2 ताटं तयार कर, त्यामध्ये एका ताटात सायलीने तयार केलेला फराळ ठेव आणि दुसऱ्या ताटात तन्वीने आणलेला फराळ. तेवढ्यात पूर्णा आजी ही कल्पनाला बोलावत म्हणते की कल्पना, नैवेद्यासाठी 2 ताटं का. तन्वीने फराळ आणलाय ना, तोच नैवेद्य तू देवीला दाखव आणि सर्वांपुढे ठेव. अर्जुन म्हणतो की सायलीची या घरात पहिली दिवाळी आहे पूर्णाजी, तेव्हा तिने बनवलेला फराळ नैवेद्य म्हणून का नाही दाखवायचा पूर्णाई. कल्पना म्हणते की पण पूर्णाई, तन्वीने बनवलेला फराळ मी नैवेद्य दाखवायचा नाही असे म्हटलेच नाही. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की सायलीला मी या घरची सून मानत नाही. पूर्णा आजी म्हणते की हिच्यामुळे मी प्रतिमाला दिलेला शब्द पूर्ण करू शकले नाही आणि आता हिच्याचमुळे मी अपमान सहन करू का. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की सॉरी पूर्णा आजी, पण प्रतिमा त्याला कधीच इगो नव्हता. अर्जुन म्हणतो की आय एम शुअर, आणि ती जरी असती तरी तिने सायलीला हा मान दिला असता. तेव्हा अश्विन आणि अर्जुन दोघेही सांगतात की पूर्णाजी, सायलीने केलेल्या फराळाचा तू अपमान करू नकोस आणि तो नैवेद्य दाखव, आणि तुझ्या म्हणण्यानुसार सगळ्यात मोठा अपमान हा अन्नाचा असतो असे आता अर्जुन पूर्णाजीला समजावतो. तेव्हा सायली म्हणते की अहो ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हा आणि पूर्णाजीचं ऐका. तर तेवढ्यात विमल हे 2 फराळाचे ताटं घेऊन येते, पण योगायोगाने ते दोन्ही ताटात एकच पदार्थ असतात, पण एक ताट तन्वीचे असते आणि दुसरे सायलीचे असते. तेव्हा सर्वजण ते एकाच प्रकारचे पदार्थ बघून अवाक होतात. त्या पदार्थाचा रंग सुद्धा एकसारखाच असतो. ते बघून सायली ही विमल समोर येते. तर विमल म्हणते की सायलीताई, मी तन्वीताईने आणलेला फराळ एका ताटात आणि तुमचा फराळ दुसऱ्या ताटात ठेवला, पण आता कोणता फराळ कोणाचा आहे हेच मला काही कळत नाही. तर पूर्णाजी म्हणते की असं कसं होईल अगं, प्रत्येकाच्या हातचा फराळ हा थोडा तरी वेगळा असतो. तेव्हा प्रताप ते पदार्थ बघून म्हणतो की पूर्णाजी, आता तन्वीने बनवलेला फराळ कोणता हे कसं ओळखायचं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की विमल, ते ताटं इकडं आण, मला लगेच ओळखता येतं, आणि तन्वीने कुठला फराळ बनवला मी ते लगेच ओळखते. तर ते दोन्ही ताटे विमल समोर ठेवते. तेव्हा ते करंज्याचा आकार सर्व सारखा असतो, लाडूचा आकार सुद्धा सारखा असतो. तर पूर्णाजी सुद्धा आता पेचात पडलेली असते आणि म्हणते की हे सर्व पदार्थ असेच प्रतिमा बनवायची. तर तन्वी लगेचच म्हणते की मी डबे आणले नाही पूर्णाजी,
की डब्याचं ओझं होईल म्हणून मी बॅगमध्ये सगळे पदार्थ घेऊन आले. तेव्हा तन्वी म्हणते की विमल, तू त्या बॅगेतला सगळा फराळ यामध्ये आणलाय वाटतं. तर विमल म्हणते की नाही तन्वीताई, मी सायलीने केलेला फराळ वेगळ्या ताटात ठेवला होता आणि नंतर तुम्ही कागदी पिशव्यातून जो फराळ आणला होता ना तो दुसऱ्या ताटात ठेवला मी. तर तन्वी म्हणते की मग त्या बाईपासून या सायलीने सुद्धा तोच फराळ आणला की काय, असा आता तन्वी विचार करते. तेव्हा आता सगळ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर तेवढ्यात कल्पना म्हणते आता काय करायचं. तर पूर्णाजी म्हणते की विमल, हिने केलेला लाडवाचा डब्बा आणि तन्वीने केलेला तो फराळ पिशवीतला सगळा माझ्याकडे घेऊन ये. तर विमल म्हणते लगेच आणते. तर लगेच पूर्णाजी त्यामधील लाडू बाहेर काढते आणि ते लाडू समोर धरत म्हणते की हे लाडूसुद्धा सगळे एकसारखेच दिसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, तुला प्रतिमा त्याचा फराळच देवीला दाखवायचा होता ना, तेव्हा आता या कुठल्या ताटातील फराळ नैवेद्य म्हणून दाखवायचा. अर्जुन म्हणतो की तन्वीचं समजून तू एक ताट ठेवशील, पण ते जर सायलीचं असलं तर. तेव्हा लाडूकडे बघत विचार करत पूर्णाजी म्हणते की कल्पना, नैवेद्यासाठी दोन्हीही ताटं ठेव. तर कल्पनाच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद झालेला असतो आणि खुश होत सायली ही ते दोन्ही ताटं ही लगेचच देवीसमोर आणते. इकडे आता प्रतिमा तिच्या हातातील पिशवी घेऊन रस्त्याने जात असताना सुभेदारांच्या घराच्या दरवाजासमोर येते आणि त्यांचे घर दीपमाळांच्या उजेडाने लख्ख पडलेले असते आणि ते बघून प्रतिमा ही गेटमधून आतमध्ये जाते. प्रतिमाने इकडे गेटच्या पायरीवर पाय ठेवताच लगेचच सर्वत्र आवाज दरवळतो, आई आई तू इकडे ये ना. तर ते शब्द आता इकडे पूजा करत असलेल्या सायलीच्या कानात घुमू लागतात. एक एक पाऊल टाकत प्रतिमा पुढे पुढे जात असते आणि प्रतिमाच्या कानात शब्द घुमू लागतात की आई इकडे ये ना, आपण खेळूयात. हे लहानपणीचे तन्वीचे शब्द आता प्रतिमाला सुद्धा ऐकू येतात. तर इकडे प्रतिमा येण्याने सायली सुद्धा सैरवैर झालेली असते आणि प्रतिमाच्या पायाचा तो आवाज आता सायलीच्या कानात सुद्धा घुमत असतो. गेटमधून आतमध्ये येतात प्रतिमा ते सर्वत्र इकडे तिकडे बघू लागते आणि आता तन्वीचा आवाज प्रतिमाच्या कानात घुमू लागतो. सायलीच्या आई या शब्दाने सर्वत्र बघत आता लगेचच प्रतिमाला 20 वर्षापूर्वीचा तो सर्व भूतकाळ आठवू लागतो आणि लगेच साक्षात आपली आई बाहेर येत असल्याची जाणीव सायलीला होऊन लगेचच पूजा करत असताना सायली ही पाठीमागे वळते आणि एक एक पाऊल दरवाजाकडे टाकत जाऊ लागते. तर आता अर्जुन, पूर्णाजी सर्वजण सायलीचे ते वागणे बघून अवाक झालेले असतात आणि सायलीकडे बघत असतात. पळतच सायली ही दरवाजासमोर जाते. तर इकडे आतमधून कोणीतरी येत असल्याचे आता प्रतिमाला सुद्धा जाणीव होते आणि बाहेरून प्रतिमा सुद्धा दरवाजासमोर आलेली असते. त्याच वेळेस प्रतिमाच्या पिशवीतील ते 20 वर्षापूर्वीचे नाणे हे सायलीने काढलेल्या रांगोळीवरती पडते आणि प्रतिमा तेथून निघून जाते. त्याच वेळेस इकडे सायली ही दरवाजा उघडते आणि ते रांगोळीवरील नाणी उचलून आपल्या हातात घेते. त्यानंतर इकडे तिकडे बघत सायली ही पुन्हा आतमध्ये येते आणि म्हणते की पूर्णाजी, आपल्या रांगोळीवरती हे कुणीतरी नाणं ठेवलं होतं. असं म्हणत सायलीच्या हातातून ते नाणं पडून पूर्णाजी समोर पडतं. त्यानंतर पूर्णाजी ते नाणं उचलून आपल्या हातात घेते आणि म्हणते की याचा अर्थ माझी प्रतिमा आपल्या घरी आली आणि त्या 20 वर्षापूर्वीच्या नाण्याने आता प्रतिमा घरी आल्याच्या सत्याचा पूर्णाजीला मोठा उलगडा झालेला असतो. तर आता सायली आणि प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट होते आणि सायली हीच प्रतिमाची मुलगी असल्याचे सत्य कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.